विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार. 2 डझन मंत्री बदलण्याची शक्यता. काही मंत्र्यांकडील खाती कमी होणार. सूत्रांची माहिती. धर्मेंद्र प्रधानांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा. एकनाथ शिंदेंकडून केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी एका मंत्रिपदाची मागणी. सूत्रांची माहिती. शिंदेंच्या सेनेकडून श्रीकांत शिंदेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत आजही युक्तिवाद करणार. आज ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता. राज्यात एसआर मोहिमेत 2,07,00,000 मतदार यादीतून वगळले. 35 लाख मतदार मृत तर 76,80,000 मतदार स्थलांतरित आढळले. निवडणूक आयोगाची माहिती. मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च. 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा स्थायी समितीत प्रस्ताव. तर महापौरांनी स्वतंत्र संस्था नियुक्तीची अथवा प्रसिद्धी कार्याची सूचना केलेली नाही. पालिकेचं स्पष्टीकरण. ऋतू तावडेंकडून महापौर पदाची विटंबना सुरू. महापालिका असे बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार? मुंबईकरांच्या पैशाची लूट का करताय? किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल. कुठल्याही गोष्टीत महापौरांचा हस्तक्षेप नाही. वारंवार महापौर शब्द वापरून राजकारण करणं बंद करा. ऋतू तावडेंचं विरोधकांना उत्तर. ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार. ठाण्यात महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा. गडकरी रंगायतांमध्ये गणेश नाईकांचा जनता दरबार. सोलापुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. वैराग नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशामुळे बार्शीतील समीकरण बदलणार. महाराष्ट्र मुंबई आणि देवेंद्र फडणवीसांमुळे पुढे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गौर यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक. मेडिसिटीसाठी महाराष्ट्राचा क्लिव्हलँड क्लिनिक सोबत करार. राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर. SSPMS मैदानावर छात्रों की गूंज कार्यक्रमाला हजेरी लावणार. सतेज पाटलांकडून या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा. बिहारच्या पाटण्यात पेपरफुटी आणि बेरोजगारी विरोधात तेजस्वी यादव यांचा मोर्चा. आंदोलकांवर पोलिसांकडून पाण्याचा मारा. तेजस्वी यादव पोलिसांच्या ताब्यात. केंद्र सरकार E10 पेट्रोल बाजारात आणण्याची शक्यता. केंद्र सरकार आणि ऑइल कंपन्यांमध्ये चर्चा सुरू. मायलेज घटल्याच्या तक्रारीनंतर सरकारकडून हालचाली. मराठी सक्तीची उद्यापासून अंमलबजावणी सुरू होणार. कुणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा प्रयत्न नाही, मात्र कुणाचीही मगरुरी खपवून घेणार नाही. मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. पुण्याच्या जुन्नरमध्ये 10 वर्षीय चिमुकलीचा अत्याचारानंतर खून. घराशेजारी राहणाऱ्या नराधमाकडून ओळखीचा गैरफायदा घेत हे कुकर्म. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पिंपळवंडीतील चिमुकलीच्या हत्येच्या घटनेनं संतापाची लाट. संतप्त नागरिकांकडून पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको. आरोपीला फाशी देण्याची मागणी. मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडलं जाणार. 25 किलोमीटरच्या मार्गावर 16 स्थानकं असणार. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत बैठक. 6 महिन्यात भूमी अधिग्रहण आणि सर्व परवानग्या घेणं. आता तसे निर्देश दिलेत. पुणे रिंग रोडच्या विस्तारासाठी 10,502 कोटींचा निधी. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुधारित खर्चास मंजुरी. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत मार्गाचं काम करण्यात येणार. नागपुरातील एका आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप. पुसागोंदी येथील एका निवासी आश्रमशाळेतील ही घटना. शाळेच्या नाईट वॉचमॅनला कोंढाळी पोलिसांकडून अटक. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. सरोगसीच्या माध्यमातून मुलं देतो सांगत 47,88,000ची फसवणूक. धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार समोर. आनंदनगर पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या मालेगावात बस आणि ट्रकचा भीषण अपघात. दोघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी. चाळीसगाव रोडवरील दहिवाळ शिवारात दुर्घटना. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. वित्त विभागाकडून महागाई भत्त्याचा शासन निर्णय जारी. 5 लाखाहून अधिक कर्मचारी तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार. FDAच्या कारवायांमध्ये लोकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा. महासत्ता बनवायचं असेल तर भारत निरोगी असणं गरजेचं. अन्न सुरक्षेचं रूपांतर लोक चळवळीत झालं पाहिजे. FDA आयुक्त तुकाराम मुंडेंचं मत.
विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.